नमस्कार मंडळी. तर मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची पूजा आपण आज मांडणार आहोत. तर मी इथे सर्व पूजेला लागणारे साहित्य आणून ठेवलेले आहे. तर इकडे मी पूजेसाठी एक पाट घेतलेला आहे, त्यावर लाल कलरचा कपडा आथरून घेतलेला आहे. तर इकडे पाटाभोवती छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. तर आपण इकडे कलश स्थापना करणार आहोत. त्यासाठी आपण तांदूळ वगैरे घेतलेले आहेत, तर ते आपण छान अशी रास वगैरे बनवून घेणार आहोत. तर आपण इकडे एक कलश घेतलेला आहे, त्यामध्ये पाणी भरलेलं आहे. तर आपण त्यामध्ये आता एक फूल आणि 1 रुपयाचं नाणं आणि हळदी कुंकू टाकून घेणार आहोत. त्यानंतर त्यावर आपण स्वस्तिक काढणार आहोत. तर आपण इकडे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. तर आपण कलश पाटावरती आता छान असा मांडून घेणार आहोत आणि त्याची स्थापना करणार आहोत. तर आपण आता देवीला छान साडी, गळ्यामधले आभूषणं, मंगळसूत्र, लक्ष्मीहार, त्यानंतर वेणी, फुलांच्या पानांच्या डहाळ्या, तर या सर्व वस्तूंनी आपण देवीला छान असं सजवणार आहोत. तर मी इकडे छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे पूजेसाठी. तर इकडे आपण फुलांनी छान असं सजवून घेणार आहोत आता. तर आपण छान अशी फुलांची वगैरे मांडणी करून घेतलेली आहे. तर आपण इकडे आता फळं वगैरे ठेवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण देवीला हळदी कुंकू लावून घेत आहोत. तर आपली देवी खूप सुंदर दिसत आहे. तर इकडे आपण अगरबत्ती, दिवा वगैरे लावून घेतलेला आहे. तर इकडे आपण पानांच्या डहाळ्या साईडला छान अशा ठेवलेल्या आहेत. तर आपली मांडणी छान अशा प्रकारे आपण आता केलेली आहे. तर देवी खूप सुंदर दिसत आहे वेणी वगैरे लावून. तर आपण इकडे आता आरती करून घेणार आहोत. तर आपण इकडे आधी गणपतीची आरती, त्यानंतर महालक्ष्मीची आरती करून घेतलेली आहे. छान अशा प्रकारे आपली कथा वगैरे वाचून झालेली आहे. तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली नक्की सांगा. तर थँक यू.